केंद्रीय कृषी मंत्र्याचे निर्देश. शेतकऱ्यांना तातडीचा पीक विमा. शेतकरी बांधवांनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. या परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी पीक नुकसान विमा दावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत यावर लक्ष केंद्रित करून कृषी क्षेत्राचा व्यापक आढावा घेतला. यांनी वैज्ञानिक मूल्यांकनाच्या आधारे मुसळधार पाऊस, गारपीट आणि प्रतिकूल हवामानामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत आणि विमा दावे सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांचे हित, समन्वय, पीक कापणी प्रयोग आणि वेळेवर मदत यावर आधारित नवीन कृषी कृती आराखड्यावर भर दिला असल्याचं सुद्धा यावेळी त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाला गती देण्यासाठी उत्पादन खरेदी किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP आणि शेतकऱ्यांच्या लाभावर हा ठिकाणी भर दिलेला आहे. तर विकसित कृषी संकल्प अभियान, प्रादेशिक परिषदा आणि पीकनिहाय आराखड्याच्या माध्यमातून शेतकरी स्तरावर वैज्ञानिक सल्ला प्रसारित करण्यासाठी व्यापक तयारी करण्यात येत असल्याचं सुद्धा कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे की शेतकऱ्यांचं जे पीक नुकसान झालेलं आहे, गारपीट असो, अतिवृष्टी असो, तर शेतकऱ्यांना या ठिकाणी जी विमा दावे आहेत ती विमा दावे लवकरात लवकर निकाली लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा आणि शेतकऱ्यांना ताबडतोब तात्काळ मदत करा, यावर कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी भर दिलेला आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.